मान्सून आला की सह्याद्रीतल्या पर्यटनाच्या ठिकाणी आणि किल्ल्यांवरती गर्दी व्हायला सुरुवात होते। खास करून लोणावळ्याच्या सभोवती असणारी पर्यटनाची ठिकाणं आणि किल्ल्यांवरती खूप गर्दी होत असते। आसपासच्या अनेक सुंदर किल्ल्यांपैकी हा एक सुंदर किल्ला। मात्र इतर पर्यटन ठिकाणांच्या आणि इतर किल्ल्यांच्या तुलनेत लोणावळ्याच्या आसपास असणाऱ्या या किल्ल्यावर मात्र तुलनेने फार कमी गर्दी असते। मान्सूनचा जोर चांगलाच कायम असताना भर पावसात केलेला इथला ट्रेक विस्मयकारी अनुभव देऊन गेला। ट्रेकच्या पायऱ्यांवरून दुधाळ पाणी वाहत असतं आणि त्याच्यामुळे एक साहसी आणि आव्हानात्मक ट्रेकचा अनुभव इथे नक्की घेता येतो। हा आहे मान्सून मधला एक विलक्षण अनुभव देणारा किल्ला, किल्ले विसापूर। पिंपरी चिंचवडच्या दापोडी रेल्वे स्थानकातून मी, नितीन आणि भगवान अशा तिघांनी लोणावळ्याजवळ असणाऱ्या मळवलीपर्यंत प्रवास केला। लोकलचा हा प्रवास अतिशय आरामात 1 तासात पूर्ण होतो। मळवलीमधून आसपासच्या किल्ल्यांना आणि पर्यटन ठिकाणांना भेट देण्यासाठी इथे खाजगी वाहतूक, जीप, रिक्षा असे खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल असतात। आम्ही एका जीप ड्रायव्हरला पकडलं आणि तिथून मळवली, भाजे आणि विसापूर असा प्रवास केला। वाटेत भाजे धबधब्याला ठीकठाक गर्दी झालेली दिसत होती। तिथून पुढे थोडासा घाट रस्ता लागतो आणि या घाट रस्त्यावर पावसाळ्यामध्ये चक्क ट्रॅफिक म्हणजेच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात। आम्हालाही इथे ट्रॅफिकचा जाम लागला। मंडळी, आता आपण भाजे गावाच्या पुढे आहोत, जिथे भाजे धबधबा आहे ना त्याच्यापासून थोडं पुढं आहोत। आज विसापूरला जायचा प्लॅन आहे आणि रविवार आहे आणि कंडिशन बघा फक्त काय आहे। इथं खूपच अरुंद घाट आहे भाजे गावाच्या पुढं आणि तिथं पूर्ण ट्रॅफिक जाम झालेला आहे। मागच्या अर्ध्या तासापासून आम्ही एकाच ठिकाणी आहे। इथं मोस्ट ऑफ द लोक चालतच जात आहेत, कारण बघा रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत पूर्ण। आणि पावसाळी पर्यटनाची मजा घ्यायला सगळ्यांना वाटतं की आपल्याला इकडं फोटोज बनवायला, रील आपल्या व्हायरल होतील लोहगडच्या, विसापूरच्या वगैरे। त्याच्यासाठी सर्व फॅमिली ग्रुपच्या ग्रुप सगळे निघतात घराबाहेर आणि इकडं अशा प्रकारचं पर्यटन अनुभवतात। ते आम्ही पण आज अनुभवायला आलो आहे तिथं। असं वाटतं की आपण पर्यटनापेक्षा ट्रॅफिकचा अनुभव होतो आज। बघूयात बघूयात आता कुठपर्यंत जातोय, पुढं कसा अनुभव येतोय अजून। मंडळी, ट्रेकिंग चालू केली आपण आता। विसापूरला चाललेलो आहोत लोहगड गावातून आणि पावसाला पण सुरुवात झाली। मुसळधार नाही पण संततधार सुरू आहे पाऊस आणि आम्ही तिघे अशा प्रकारे, आणि नितीनला भिजायची इच्छा आहे त्याच्यामुळं भिजतोय। बाकी मला पण जास्त भिजायची इच्छा नाही आणि भगवान पण आजारी आहे त्याच्यामुळे आणि आपल्याला विसापूरचा कडा दिसतोय आता लेफ्ट साईडला, विस्तीर्ण असा विसापूर किल्ला। विसापूर किल्ल्याजवळ जातात विसापूर किल्ल्याची नैसर्गिक, अभेद्य आणि उंच अशी नैसर्गिक तटबंदी पाहायला मिळते आणि ही तटबंदी पाहिल्यानंतर हा किल्ला किती विशाल आहे याची कल्पना येते। इथून ट्रेक सुरू करताच एक जंगलवजा रस्ता आपल्याला लागतो आणि पुढे पूर्णपणे खडकाळ अशी ट्रेकिंगची वाट, ज्यामध्ये खूप मोठे दगड दोंडे पार करत आपल्याला पुढे जावं लागतं आणि पावसाळ्यामध्ये याच्यावरून पाणी वाहत असतं, त्याच्यामुळे ट्रेक अजूनच जास्त आव्हानात्मक होत असते। पक्ष्यांची किलबिलाट, पाण्याचा खळखळाट आणि ट्रेकचा थरार, एकंदरीत ट्रेक अतिशय भन्नाट होणार हे नक्की। ही ट्रेकची वाट दिसायला जरी एवढी भयानक आणि थरारक वाटत असली आणि आव्हानात्मक वाटत असली तरी अगदी अर्धा ते पाऊण तासाची ही ट्रेक आहे।
या किल्ल्याला मुख्यतः 3 वाटा आहेत, म्हणजे 3 ठिकाणांहून या किल्ल्याचा ट्रेक आपण करू शकतो. पहिलं म्हणजे पाटण गावातून, दुसरं म्हणजे भाजे लेणीपासून आणि तिसरं म्हणजे लोहगडवाडीकडून. आम्ही यावेळी लोहगडवाडीकडून ट्रेक केली होती आणि ही सगळ्यात सोपी ट्रेक मानली जाते. मंडळी, आपण किल्ल्यावर आलो आहोत. किल्ल्यावर येताच ही लेणी सदृश्य गुहा आपल्याला पाहायला मिळते. बहुधा हे कोठार किंवा सैनिकांना विश्रांती करण्यासाठीच्या खोल्या असाव्यात. पावसाळ्यामध्ये विसापूर किल्ल्याचं विस्तीर्ण पठार पाण्याने पूर्णपणे माखलेलं असतं. ठिकठिकाणी पाणी साचलेलं असतं आणि त्याच्यामुळे इथे फिरताना अतिशय आल्हाददायक अनुभव येतो. दोस्तों, हम 1000 मीटर की ऊंचाई पर हैं. या पठारावरून धावण्याचा आम्ही आनंद घेतला आणि इथे फिरण्याची मस्त मौज केली. किल्ल्याच्या तटबंदीच्या बाजूने फिरत असताना दूर दूरवरचे नजारे अतिशय सुंदर वाटत असतात. धुक्यात हरवलेले दूरवरचे डोंगर खुणावत असतात. मात्र खूप जास्त धुकं असेल तर फारसा नजारा इथे दिसत नाही. मंडळी, आता आपण विसापूर किल्ल्याच्या पठारावर पोहोचलेलो आहोत. ट्रेकिंग एकदम थोडीशी आहे आणि पावसाळ्यामध्ये अजिबात त्रास नाही होणार. आरामात अगदी आल्हाददायक ट्रेक आपण करू शकतो. आणि विसापूरचं पठार खूप मोठं असल्यामुळं खूप सारी अशी पाण्याची तळी साचलेली असतात आणि तिथं आपण फोटोज घेऊ शकतो, चिल करू शकतो. विसापूर किल्ला पेशव्यांच्या काळामध्ये बांधला गेला. हा किल्ला 1713 ते 1720 दरम्यान पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांनी बांधला. जवळच असणारा लोहगड किल्ला शिवकाळामध्ये एक महत्त्वाचा किल्ला होता. मात्र विसापूर किल्ला हा नंतरच्या काळामध्ये बांधला गेला. सन 1818 मध्ये इंग्रजांनी विसापूर किल्ला काबीज केला आणि विसापूर किल्ल्यावरून लोहगड किल्ल्यावर तोफांचा मारा केला आणि अशा प्रकारे लोहगड देखील काबीज केला. आणि हे 2 किल्ले काबीज केल्यानंतर इतर बऱ्याच किल्ल्यांप्रमाणे येथील तटबंदी, येथील पायऱ्या आणि इतर अनेक वास्तू तोफांनी आणि सुरुंग लावून उद्ध्वस्त करण्यात आल्या. मंडळी, आता आपण लोहगड व्ह्यू पॉइंटला आलेलो आहोत आणि इथं बघू शकता एक खांब आहे, त्याच्यावर झेंडा लावलेला असतो. आता नाही दिसत. आणि इथून जवळच लोहगड आहे आणि त्याचा व्ह्यू पॉइंट आहे. तिथं आलेलो आहोत आम्ही. मात्र पूर्णपणे धुकं असल्यामुळे सध्या काहीच नाही दिसत. आणि इथं बघू शकता एक अशा प्रकारे कडा आहे आणि समोर तिथं लोकांनी जाऊन तिथे एक थोडी वाट बनवली आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे स्पष्टपणे की लोक तिथं अजून पण जात आहेत असं दिसतंय. मळलेली वाट दिसते अजून पण. समोर काहीच नाही दिसत, त्याच्यामुळे खूप दाट शक्यता आहे की इथून अपघात होऊ शकतात. हवा देखील खूप जोरात येते, त्याच्यामुळं खूप जास्तीची दक्षता घ्यायची. अशा ठिकाणी जायचं नाही अजिबात. विसापूरला आलात तर इकडं अजिबात पुढं जाऊ नका. विसापूर किल्ल्यावर खूप साऱ्या टाक्यांचा समूह ठिकठिकाणी बघायला मिळतो. भक्कम अशी मजबूत तटबंदी बांधण्यासाठी जिथून जिथून दगड काढला तिथे नंतर पाण्याची टाकी बनवण्यात आली. ठिकठिकाणी अतिशय मजबूत आणि शाबूत अशी तटबंदी अजून देखील शिल्लक आहे. मात्र बऱ्याच ठिकाणी तटबंदी ढासळलेली देखील दिसते. विसापूर किल्ल्याला अतिशय उंच असा नैसर्गिक कडा अर्थात तटबंदी लाभलेली असल्याने इथे निष्काळजीपणा अजिबात करू नये. सभोवती अतिशय घनदाट जंगल आणि गर्द झाडी असल्याने इथून ट्रेक करत असताना अतिशय सावधगिरीने करायला हवा. विशेष करून पाटण गावाकडून येताना खूप जास्त गर्द जंगल लागते आणि इथे वाटा चुकण्याची खूप दाट शक्यता असते. भाजे लेणीकडून येताना सुद्धा अतिशय दाट जंगल लागते. तिथून येताना सुद्धा अतिशय सावधगिरीनेच यावं. मंडळी, पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. खूप साऱ्या टाक्यांचा समूह आहे विसापूर किल्ल्यावरती आणि मस्त एकदम आल्हाददायक वातावरण, स्वर्गीय अनुभव.
विसापूर किल्ल्याच्या पाटण गावाकडील वाटेवरती या दगडी पायऱ्यांची वाट आपल्याला लागते आणि पावसाळ्यामध्ये इथून अगदी पेसाळ पाणी वाहत असते आणि इथे खूप जण थांबून इथे फोटोज काढतात आणि रील बनवतात. म्हणून या जागेला व्हायरल हॉट पॉइंट म्हणता येईल. आम्ही देखील इथे एक छोटीशी रील बनवण्याचा प्रयत्न केला. चला. पावसाळ्यामध्ये विसापूर किल्ल्याचा ट्रेक नक्की करायला हवा. पावसाळ्यामध्ये तुम्ही इथे आलात आणि जर पाऊस असेल तर तुमचा ट्रेक हा अविस्मरणीय होणार हे नक्की. या किल्ल्यावर सुंदर अशी दगडी तटबंदी, भक्कम असे बुरुज, खूप सारे व्ह्यू पॉइंट्स, एक दगडी चाक अर्थात चुन्याचा घाणा, तोफा, ठिकठिकाणी गुहा पाहायला मिळतील. खूप साऱ्या दगडी पाण्याच्या टाक्यांचा समूह, सुंदर असं महादेवाचं मंदिर, असं खूप काही पाहायला मिळेल. पावसाळ्यात फक्त लोहगडावरच गर्दी करणं योग्य नाही. तिथून जवळच असणारा विसापूर मात्र जरासा दुर्लक्षित असल्यासारखं जाणवलं. आणि हो, जरी ते गर्दी आली तरी सुद्धा ही गर्दी सामावून घेण्याची क्षमता या किल्ल्यामध्ये खूप आहे. कारण हा किल्ला भव्य आहे आणि विशाल आहे. मान्सूनमध्ये, मान्सून संपल्यानंतर आणि इतर ऋतूमध्ये सुद्धा विसापूर अतिशय भन्नाट आणि अविस्मरणीय अनुभव देतो हे मात्र नक्की. मंडळी, आता आपण पुन्हा एकदा मळवली स्टेशनला आलेलो आहोत आणि विसापूरची खूप छान मान्सून ट्रेक आज आम्ही संपन्न केलेली आहे. आणि हे दोन मंडळी आमच्यासोबत आले होते आज आणि त्यांना देखील खूप अर्थातच त्यांना देखील मजा आली असेल. कसं वाटलं मग? छान झालं, छान होता आजचा दिवस. लय भारी. कमीत कमी खर्चामध्ये. म्हणजे पर्यटन हे दोन प्रकारचे लोक असतात. एक असतात की पर्यटक आणि दुसरे लोक असतात की भटके. मला वाटतं की आम्ही हे भटके म्हणून ही टूर केली. पैसे पण नाहीत लागले. सगळ्यात महत्त्वाचं चालत जो आम्ही अनुभव घेतला आहे, किल्ल्याचा कोणाना कोपरा आम्ही बघितला आहे. म्हणजे खूप मान्सून होता, काही दिसत नव्हतं. युजली लोक रील्समध्ये दिसणाऱ्या जागण्यावरती जातात, मात्र आम्ही 4-5 तास खूप संयमाने, खूप पेशन्सने किल्ल्याचा कानाकोपरा बघितला. किशोरला त्याचं योगदान जात आहे, कारण किशोरने 3-4 वेळा ऑलरेडी हा किल्ला बघितला होता. त्यामुळे काही दिसत नसताना देखील आम्हाला हा किल्ला बघितला. आणि मान्सूनमध्ये किंवा इतर वेळीसुद्धा हा किल्ला नक्की बघायला या. फार सुंदर आहे. इथली लोकंसुद्धा, किल्ला, इथल्या खानाखुणा सगळंच लोक पण सगळं चांगलीच आहेत. मंडळी, लोहगड विसापूरपेक्षा तुलनेनं जास्त प्रसिद्ध आहे. मात्र विसापूरला नक्कीच या मान्सूनमध्ये विसापूर खूप जबरदस्त आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. किशोरदाच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खूप प्रामाणिक आणि खूप जास्तीत जास्त लोकांपर्यंत कंटेंट पाठवा. हो, आणि लाईक शेअर करा. आणि खूप शांतपणे तुम्हाला जर खरं फिरणं अनुभवायचं असेल ना, तुम्हाला घरी बसून सुद्धा फिरणं अनुभवता येईल. त्यासाठी किशोरला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा. आणि मला असं वाटतं किशोरदा कुठल्याही पोर्टचं एक्सप्लोर करण्याच्या अगोदर त्याच्यावर थोडा रिसर्च करतो, त्याच्यावर थोडा वाचतो, अभ्यास करतो आणि त्यानंतर तो तिथं गेल्याच्यानंतर तो सांगण्याचा प्रयत्न पण करतो. तर खूप छान वाटतं. थँक्यू. धन्यवाद. तर चला मंडळी, गुड बाय. धन्यवाद.